नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथाशिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् तंत्रोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरुन् सन्ततमानतोऽसि। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमाम्यहं। ईश्वरो गुरुरात्मेकी मुक्तिभेद विभागिनी व्योमवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माये बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा हा ग्रंथ आपण पाहत आहोत। अमृतानुभवाचं हे नवं प्रकरण जीवनमुक्ती कथन म्हणून सुरू आहे। जीवनमुक्तीचा विचार ज्ञानोबांनी आतापर्यंत आपल्याला 64 वेळापर्यंत सांगितला। कालपासून ही 65वी योगी आहे। इथून ज्ञानोबा आपल्याला जी जीवनमुक्ती नरदेहामध्ये प्राप्त करता येते हिच्या प्राप्तीसाठी मुख्यतः आपल्याला कोणाचा लाभ व्हायला पाहिजे ते सांगून राहिलेलं आहे। जीवनमुक्ती प्राप्तीसाठी आपल्या प्रयत्नाने कितीही कष्ट आणि किती श्रम आणि काही केलं तरी ती प्राप्त होत नाही। तिच्या प्राप्तीसाठी सद्गुरूची आवश्यकता आहे असं ज्ञानोबा सांगायले। शिवशिवा 65वी शिवशिवा समर्था स्वामी हे समर्था स्वामी हे शिवस्वरूप आत्मस्वरूप हे गुरु राजा एवढी आनंद होईल
हा एवढ्या मोठ्या आनंद भूमिकेवर मला आपण आणलं. झेपे दीजे एक आम्ही ऐसे केले. आणि या आनंद भूमीवर म्हणजे या आत्मानंदामध्ये आणून तुम्ही आम्हाला बसवलं. या आत्मानंदामध्ये आणून तुम्ही आम्हाला स्थिर केलेलं आहे. आणि या आत्मानंदामध्ये आम्ही आता काय करतो, तर तो आत्मानंद घेतो आणि तो आत्मानंद वाटत बसतो इतरांना, आमच्या साधकांना, शिष्यांना. म्हणतात मी आता आनंदाचंच वाटप करतोय, कारण माझ्या गुरुंनी मला जे दिलेलं आहे ते इतकं अफाट आहे, न संपणार आहे. ते कितीही वाटलं तरी ते संपणार नाही. म्हणून हा जो आनंद आहे जीवनमुक्तीतला आत्मानंद, तोच मी आता माझ्या शिष्यांना, साधकांना, प्रियजनांना वाटतोय. आता हा आनंद वाटणं जे चाललेलं आहे, जे देणं चाललंय गुरूंचं, ज्ञान आपल्याला सांगून आले की हे जे गुरूंचं देणं आहे ते कसं आहे. जगामध्ये आपल्याला सद्गुरूंचं देणं आपल्याला जर प्राप्त झाले असेल तर त्यापूर्वी सद्गुरूंच्या अगोदर आपल्याला आई बाप, आपले आप्तजन, शेजारी पाजारी, नातेवाईक यांच्याकडूनही आपल्याला प्राप्त झालेलं असतं, त्यांच्याकडूनही मिळालेलं असतं. आपल्याला ज्ञानोबा आम्हाला सांगलेले की आई आणि बाप हे आपले पहिले गुरु आहेत. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आपली वेदाची अशी प्रार्थना आहे. आधी आई ही दैवत आहे, नंतर पिता हे दैवत आहे, आणि नंतर मग सद्गुरू येतात, गुरुदेव भव, मग अतिथी देवो भव. अशा प्रकारे कोणता आपल्याला देव, कोणता प्रसन्नता प्राप्त होतो, तर ते आई बाप प्राप्त होतात. आई बाप आम्हाला दैवता समान, देवा समान असतात. त्यांनी आम्हाला हा देह दिलेला आहे. या देहाने आम्ही आता प्रपंच करावा की परमार्थ करावा याच शिक्षण ते आई बाप देतात. आधी आई बाप जर पूर्ण संसारी आणि प्रपंच असले तर लहानपणापासून ते त्या लहान मुलावर प्रपंचाचे आणि संस्काराचे संस्कार घडवतात, देतात. आपला मुलगा आपल्यासारखा कमावता व्हावा, आपल्यासारखा जमवणारा व्हावा, जगातलं धन, दौलत, विद्या, अशा प्रकारची इच्छा त्या आई बापांची असते. म्हणून आई बाप जन्म देऊन मोठा करतात, पालन पोषण करतात, देह वाढवतात आपला. पण धनवंतात त्यांचे ते उपकार चांगले मानले पाहिजे. परंतु मरण येईपर्यंत जर आपण तो देह तसाच त्यांच्या इच्छेप्रमाणे वागवला संसारामध्ये, तर मनुष्य देह प्राप्त करूनही काही उपयोग झाला नाही. खाणं, पिणं, झोपणं आणि उत्पादन करणं हेच काही मनुष्य देहाचं सार्थक नाही आहे. हे तर प्राणी करतात ना. अन्य प्राणी आणि मनुष्य यांच्यामध्ये ही समानता आहे. तेही खाता पिता झोपतात, त्यांची प्रगती होते. मनुष्य देहामध्ये आल्यानंतर हा मनुष्य देह ज्या भगवंताने, ज्या आत्म्याने चालतो, त्या आत्म्याचं स्मरण व्हायला पाहिजे, त्याची आठवण व्हायला पाहिजे, त्याचं ज्ञान व्हायला पाहिजे, त्याची अवस्था प्राप्त व्हायला. म्हणून परमार्थाकडे लागण्यासाठी
प्रथमतः एखादा संत सत्पुरुष आपल्याला लागतो. त्या संत सत्पुरुषाच्या रूपाने आपल्याला गुरु भेटतो आणि नंतर मग आपण परमार्थाकडे वळतो. परमार्थाकडे वळून परमार्थ टिकून ठेवणं फार महत्वाचं आहे. लोक तर पुष्कळ परमार्थी आहेत, पुष्कळ परमार्थ करतात, ते देवदेव करतात, ते घरात पूजा अर्चा पण करतात, काय करतात, परंतु त्यांचा परमार्थ जो आहे ना तो पुरुषार्थयुक्त परमार्थ आहे. पुरुषार्थ म्हणजे काय? मी करणारा अहम. असा पुरुषार्थयुक्त परमार्थ ही त्या आत्मराजाला, त्या भगवंताला पसंत नाही. तू जर करणार असेल तर कर, मग मी काय करत नाही तुझ्यासाठी. म्हणून सद्गुरु काय करतात, आपल्याला आपला हा जो अहंकार आहे, अभिमान आहे, ताठा आहे, गर्व आहे, पुरुषार्थ आहे, हा काढून टाकतात. ज्याने आमचा पुरुषार्थ कमी केला, ज्याने आमचा अहंकार नष्ट केला, ज्याने आमचं ममत्व आणि आसक्ती काढून टाकली आणि ज्यांनी आम्हाला आत्म्याकडे लावलं ते सद्गुरु. सद्गुरूंनी हा आत्मानंद जो आहे तो तर त्यांनी घेतलेला असतो, म्हणूनच ते त्या शिष्यालाही तो आत्मानंद देत असतात. म्हणून गोष्ट दोन्ही लक्षात ठेवावी की सद्गुरु परमार्थाचं देणं देतात, आई बाप संसाराचं देणं देतात. संसारी मनुष्य संसार करता करता जर मरून गेला तर त्याला 84 लक्ष योनीमध्ये फिरावं लागतं, सुटका नाही. गुरु काय करतात, त्या 84 योनीमधून त्याला बाहेर काढतात. हे अरे आता बाकी योनीमध्ये फिरू नको, चल मुक्त होऊन जातो, आता जीवन मुक्त होऊन जातो. गुरु 84 योनीचा त्याचा फेरा वाचवतात. अहो केवढं उपकार आहे सद्गुरूचा आपल्याला. मग अशा सद्गुरूंना आपण कसं विसरणार? सद्गुरु काय करतात, आधी सामान्य माणसाला, सामान्य अवस्थेतला असलेला तो पामर आहे त्याला आधी मुमुक्षु बनवतात आणि मुमुक्षु झाल्यानंतर मग त्याला साधक बनवतात, साधना देतात आणि मग तो साधक बनतो आणि मग साधना करता करता तो सिद्ध होतो. आई बाप किंवा अन्य जगातले लोक आपल्याला काय देतात? आई बाप आणि अन्य जगातले लोक ते जर परमार्थी नसतील तर ते आपल्याला नेहमी संसाराचा बोध करतात आणि पक्का संसारी बनवतात, आपला पक्का प्रपंच बनवतात. आणि प्रपंच म्हटला की अहंकार आहे, अभिमान आहे, गर्व आहे, ताठा आहे, निंदा आहे, स्तुती आहे, आसक्ती आहे, वासना आहेत, कामना आहेत, अनेक गोष्टी आहेत. संसार हा सगळ्या अशा गोष्टींनी भरलेला आहे. मग असा पक्का संसारी लोक झाला त्याला परमार्थ कधीही आठवत नाही. परमेश्वर म्हणजे भगवान जो आहे आत्मा, त्याची तर कधीच त्याला आठवत नाही. म्हणून गुरु साधन देतात, कशाचं साधन? आत्मप्राप्तीचं साधन देतात. ज्ञानो आपल्याला सांगाले जगातल्या लौकिक गोष्टी प्राप्त करण्यापेक्षा जगातल्या लौकिक गोष्टी कोणत्या आहेत? धन मिळणं, मान मिळणं, संपत्ती मिळणं, अधिकार मिळणं, नोकरी मिळणं, काय आपल्याला उपजीविकेसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्यांना लौकिक म्हणतात. जगातल्या गोष्टी त्या पाहिजेत हे खरं, परंतु त्या गुरुकडून मागू नये. आपल्याला मिळाल्या लौकिक गोष्टी ह्या आपल्या दैवाधीन आहेत, आपल्या प्रारब्धाधीन आहेत, आपल्या कर्मानुसार त्या आपल्याला मिळतात.
गुरुकडे करून तुमचं धन मागितलं, पैसा मागितला, मान मराठ किंवा आणखी प्रकारच्या गोष्टी मागितल्या तर गुरु म्हणतात हे माझं देणं नाही बाबा, हे नश्वर देणं आहे. गुरु देणं देतात ते शाश्वत देतात, अखंड टिकणारं असं शाश्वत देणं गुरु देतात. आणि म्हणून गुरु ऋण कधीही फिटणे नाही, गुरुचं ऋण कधीही फिटत नाही. गुरुच आपल्याला ह्या सगळ्या संसाराच्या बंधनातून, प्रपंचाच्या बंधनातून, जगाच्या बंधनातून मुक्त करणारे असतात. ते स्वरूपात या भवसागरातून उद्धार करणारा गुरु आहे. आणि भवसागरामध्ये डुबवणारे हे इतर लोक आहेत, त्यांचे स्वतः डुबत असतात त्या भवसागरामध्ये. भव म्हणजे संसार, ते स्वतः डुबत असतात आणि ते आपल्या मुलाबाळांना डुबवतात त्यामध्ये. तेव्हा भवसागरातून त्याचा उद्धार करायचा, संसारातून त्याचा उद्धार करायचा आणि त्याला भगवंताची प्राप्ती करून देणं हे सद्गुरूचं कार्य आहे. विषय भोगापेक्षा आत्मा नंद भोगणं हा सगळ्यात श्रेष्ठ गुण आहे. विषय भोग तर आपल्याला मिळणारच आहेत, इंद्रिय आहेत तर त्या इंद्रियांचे विषय आपल्याला जसे ज्या वेळेला जितके पाहिजे तेवढे मिळतात दैवाने. परंतु आपल्या नंदाचा भोग हा आपल्या कष्टाने, आपल्या श्रमाने, आपल्या युक्तीने, आपल्या प्रयत्नाने मिळत नाही, तो सद्गुरूच्या कृपेने प्राप्त करावा लागतो. आणि म्हणून सद्गुरूची आवश्यकता आहे. म्हणून आत्मानंदाचा भोग घेण्यासाठी आपल्याला सद्गुरूची आवश्यकता आहे असं ज्ञानोबा महाराज या 65व्या ओळीमध्ये सांगून राहिले. काय म्हणतात ते, झोपे दीपे हे आम्ही असे केले. हे भगवंता, हे गुरुराया, तुम्ही आम्हाला अशा स्थितीवर आणून बसवलंय. या ज्या स्थितीवरून आता आम्ही आनंदाचा भोग घ्यावा आणि कोणी मागितलं तर तो आनंदच त्याला द्यावा. झोपे दीपे म्हणजे घ्यावा आणि द्यावा. आनंदाच्या उपभोगाशिवाय आता सद्गुरूंना काहीही दुसरं देणं नाही, घेणं नाही. तेव्हा सद्गुरूची महती आता या 65व्या ओळीपासून करताय. सद्गुरूची महतीचं स्वतंत्र प्रकरण अमृतानुभवामध्ये आले, दुसरं प्रकरण. त्यामुळे सद्गुरूचं खूप सुंदर 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 प्रकारचं वर्णन ज्ञानोबांनी केलेले. परंतु ज्ञानोबांना जेव्हा हा जीवनमुक्तीचा आनंद होत आहे त्यावेळेला ही जीवनमुक्ती आणि तिचा आनंद जो आपल्याला प्राप्त झालेला आहे हा आपल्या प्रयत्नाने नव्हे, तर माझ्या सद्गुरूंनी तो मला दिलेला आहे असं वारंवार वारंवार सांगून राहिले. अशा प्रकारे ज्ञानोबांनी आता या पहिल्या ओळीमध्ये सांगितल्यानंतर आज तिच्या पुढची ओळी येते 66वी ओळी. या 66व्या ओळीमध्ये ज्ञानोबा पुन्हा ते सांगून पाहतात आणि ही ओळ फार महत्वाची आता आणखी. ज्ञानोबा सांगायले, चेतची माचे शिवविले, चेतची मा शिवविले, निदैलेची मा निदविले, निदैलेची मा निदविले. आम्हीच आम्हा आणिले, आम्हीच आम्हा आणिले नवलजी तुझे, आम्हाच आम्ही आणिले नवलजी तुझे. म्हणजे अशी कितीही वेळ असं तुम्ही कळणार नाही, असं नाही. हे शब्द सोपे, एक सुद्धा शब्द असा कठीण नाही त्यामध्ये, अवघड नाही.
जो त्या शब्दांच्या मागे गहन अर्थ आहे तो सांगताय. काय सांगताय बोधनावा? चेतची मा चेतविले म्हणता, हे गुरुराया, हे श्री गुरुनाथा, हे स्वामी समर्थ, तू काय केलंस? तू चेतची म्हणजे जागलेल्याला, जो जागा आहे त्याला चेतची म्हणतात. चेतन म्हणजे जागा असणं. हे गुरुराजा, काय नवल आहे तुझं? जो जागा आहे ना त्याला तू जागृत केलं. काय अर्थ? तू जो जागा आहे ना त्याला जागवतोस. आणि काय आम्ही जागा असून काय आम्हाला कोणती जागा लिहा गुरुनी? चेतची मा चेतविले, मा म्हणजे मग पुन्हा, चेतची म्हणजे जागा होतो, मा म्हणजे पुन्हा त्याला जागा केलं. जागा असलेला पुन्हा जागा केलं. गुरुचं कार्य आहे. आता लक्षात घ्या, तुम्ही सोपं आहे. आता तुम्हाला हे कठीण नाहीये. दुसऱ्या पैकी म्हणतात ज्ञानवा, निधैलेची मा निधविले. जे झोपलेलो ना मी पुन्हा आम्हाला झोपी लावलं. झोपलेल्याला पुन्हा झोप लावली. असं कसं काय? आता हा सगळा परमार्थ आहे. परमार्थाचं हे सगळं सांगाय. झोपल्याला पुन्हा झोपवलं. आम्हीच आम्हा आणले, आम्हीच आम्हा आणले, आम्हीच आम्हाला ठिकाणावर आणलं, आम्हीच आम्हाला जाणलं. नवीन जी तुझे आम्हीच आम्हाला जाणलं. हे गुरुदेवा, नवल आश्चर्य. बघा, आता या उद्दीचा हा सोपा अर्थ समजला, पण हा जो अर्थ आहे हा केवळ शब्दार्थ झाला, वाच्यार्थ झाला. याचा जो लक्षार्थ आहे, लक्षणा जी आहे, मागे सांगितलं होतं, या काव्यामध्ये 3 शक्ती असतात. आपण जे बोललो ते बोलल्याबरोबर कळलं की तो वाच्यार्थ होतो. बरं, ही अभिधा शक्ती असते काव्यातली. अभिधा शक्ती, अभिधा शक्तीने आपण जे वाचलं, जे शब्द ऐकले, त्या शब्दांचा अर्थ कळला की तिला म्हणतात अभिधा. उदाहरणार्थ, मी गाय म्हटलं की लगेच तुम्हाला गाय नावाचा जो प्राणी आहे ना तो ध्यानात आला की नाही? कारण आपण सर्वांनी गाय पाहिलेली. गाय म्हटल्यानंतर गाय शब्दाचा जो अर्थ, जो प्राणी, तो आपल्या लक्षात आला, हा अभिधेय आला. घोडा म्हटला की वेगळा प्राणी आला, कुत्रा म्हटला की वेगळा प्राणी आला. असे शब्द उच्चारल्याबरोबर त्या शब्दांचे जे अर्थ कळतात, ही अभिधा शक्ती आपल्यामध्ये, काव्यामध्ये ही शक्ती असते. हा अर्थ मला अभिधा शक्तीने कळतो. दुसरा आता अर्थ जो कळतो तो लक्षणेने कळतो. लक्षणा नावाची दुसरी शक्ती आहे, तिच्याने लक्षार्थ कळतो.
उदाहरणार्थ मी म्हटलं अहो अग्नी पाहिला का? हो अग्नी पाहिलेला आहे. म्हणजे अग्नी बोलल्यानंतर अग्नी समजतो तुम्हाला, पण धूर पाहिल्यानंतर अग्नी दिसला का? लांब कुठेतरी धूर निघायला. धूर पाहिल्यानंतर तुम्हाला अग्नी दिसत नाही, लांब येते. मग तुम्ही तो अग्नी तिथं आहे हे कसे का जाणलं? यत्र यत्र धूमाः तत्र तत्र अग्निः. जिथे जिथं अग्नी असतो तिथे तिथं धूर असतो, हा नियम आहे. आणि तुम्हाला धूर दिसतोय ना, तिथं अग्नी असला पाहिजे. धुराशिवाय अग्नी निर्माण होत नाही. तेव्हा अग्नीचं जो ज्ञान तुम्हाला झालं ते लक्षणीय झालं. हो, लक्षण आपण फार व्यवहारामध्ये वापरतो बरं. उदाहरणार्थ पायात दूध घाल. अरे बुटात पाय घालतो का पायात दूध घालतो? खरं सांगा बरं, काय करता तुम्ही? पायात दूध घालता? नाही हो, बुटात पाय घालतो. बुटात पाय घालणं ही लक्षण आहे. म्हणतो हा मी, अरे पायात दूध घालणार तर पण घालणार, तर पाय फाडून दूध निघालं. हे अंगात सदरा घालणार, अंगात घालतो सदरा, अंगावर घालतो सदरा किंवा अंग सदऱ्यात घालतो असं म्हण, हे लक्षण आहे. वाच्यार्थ काय आहे? अंगा सदरा घाल. अहो आमच्या दारावरून हत्ती गेला, असं तुमच्या दारावरून गेला, मग तुमचं दार शिल्लकच काय राहिलं? दार शिल्लक राहील का मग जर हत्ती गेला तर? दारावरून याचा अर्थ दाराच्या पुढे जो रस्ता आहे ना त्यावरून गेला. म्हणजे वाच्यार्थ आणि लक्षार्थ कसा वेगळा असतो पाहिलं ना. म्हणून लक्षणा ही आपण व्यवहारामध्ये खूप ठिकाणी वापरतो, पण आपल्या लक्षात येत नाही की आपण लक्षणाने बोलतो. अहो आमचं घर ना नदीवर आहे, असं नदीवर घर राहत, नदीमध्ये पाणी ना, पाण्यावरतीच काय घर राहिलं तुमचं? अहो पाण्यावर हो, पाण्याच्या बाजूला जो काठ आहे ना नदीचा, तिथं घर आहे आमचं. काठ हा शब्द तुम्ही लक्षणीय घेता. तो बोलणारा वाच्यार्थ जो बोलून गेला की पाण्यावर घर आहे आमचं किंवा नदीवर घर आहे आमचं असं म्हणून गेला. अशा प्रकारे वाच्यार्थ आणि लक्षार्थ, अभिधा आणि लक्षण या दोन शक्ती आपल्या काव्यामध्ये नेहमी असतात. आणि तिसरी शक्ती आहे व्यंजना, ही अपूर्व शक्ती आहे. व्यंजना ही शक्ती अशी शक्ती आहे काव्याची की ते वाचल्यानंतर त्याचे अनेक अर्थ करता येतात. अभिधा एकच अर्थ दाखवते, लक्षणा तो अभिधेचा अर्थ सोडून दुसरा अर्थ दाखवते, ही लक्षण. आणि व्यंजना जी शक्ती आहे ती तो शब्द उच्चारल्याबरोबर, ते वाक्य उच्चारल्याबरोबर अनेक अर्थांच्या डोक्यात शिरतात. म्हणून काव्यामध्ये व्यंजना जास्त असते. व्यंग्यार्थ म्हणतात त्याला. वाच्यार्थ, लक्ष्यार्थ, व्यंग्यार्थ. व्यंजनेनं कळणारा जो अर्थ तो व्यंग्यार्थ. हे थोडस आता शास्त्रीय हे माहिती असलं पाहिजे. आता मी असं म्हटलं, संध्याकाळ झाली, वाक्य एकच आहे. संध्याकाळ झाली हा शब्द
हे वाक्य मी विचारल्यानंतर त्या वाक्याचे अनेक अर्थ होऊ शकतात. हे वाक्य जर आपण एखाद्या शेतकऱ्याला ऐकायला गेलं की 2 महिन्यात त्याला आता संध्याकाळ झाली, आपलं काम बंद करा, काम बंद करेल. त्याच्या बाजूला चोरांची घरे, त्यांनी ऐकलं, हा त्यांची आपला उद्योग सुरू करा, संध्याकाळ झाली, अंधार पडेल ना, आपण तयारीला लागा. आता कोणती तयारी करतात ते चोर, कोणती तयारी करतात, चोरी. आणि चोरी अंधारातच होते ना. त्यांनी अर्थ काय काढला, कामाला लागावं. शेतकऱ्यानं काय अर्थ काढला, काम बंद करा. शाळेतल्या मुलांनी ऐकल्यानंतर ते काय म्हणतील, आता चला घरी. घरातल्या बाया म्हणतील, आता संध्याकाळ झाली, सूर पेटवा. म्हणजे प्रत्येक जण त्या संध्याकाळ झाली या एका वाक्याचा अनेक पद्धतीने अर्थ काढतात. वाक्य तर एकच आहे, परंतु त्या वाक्याचे अनेक अर्थ जेव्हा निघतात त्यावेळेला ती व्यंजनाशक्ती असते, व्यंजक असते. मला जे सोपं तुम्ही सांगितलेले हे कळालंच पाहिजे. कशी काहीच नाही त्यात, पण या 3 शक्ती काव्यामध्ये असतात. आणि ज्ञानोबांचं वैशिष्ट्य हे आहे की ज्ञानोबांच्या काव्यामध्ये वाच्यार्थ कमी, लक्षार्थ आणि व्यंग्यार्थ हे जास्त आहेत. आता ही तुम्ही पाहणार, जागवण्याला जागृत केलं आणि झोपल्याला झोपवलं. काय समजा करू आम्ही आता या ठिकाणी ते लक्षणा सांगण्याला व्यंग्यार्थ सांगताय. आता आपण सगळे जागे आहेत, खरं की खरी जागे आहेत का? पाहतो, हसतो, बोलतो, चालतो. हे जे जागणं आहे ना आपलं, हे देहवृत्तीवरच जागणं झालं. ज्ञानोबा हा देहवृत्तीचं जागण्याचा भाग सांगत नाही. आता आपल्याला खरं जागणं ते आहे की हे जे अज्ञान आहे आम्हाला असल्याचं किंवा अन्य गोष्टींचं जे अज्ञान आहे ते अज्ञान बाजूला गेलं की मग जे जागणं आहे, मग जी खरी झोप आहे, आपलं खरं जागणं आहे ते प्राप्त होत. अज्ञानामुळे आत्मा आम्हाला कळत नाही किंवा अनेक गोष्टींमुळे आत्मा आम्हाला कळत नाही. अज्ञानाला जाणण्याचे जे प्रतिबंध आहेत, अडथळे आहेत त्यांच्यामध्ये, ते आम्ही जागे असूनही आम्हाला ते अडथळे आम्हाला दूर करता येत नाही. ज्ञानवंतात माझ्या सद्गुरूंनी माझे हे सगळे अडथळे बाजूला केले आणि मला खरी जागृती म्हणजे आत्मजागृती आली. आत्म्यामध्ये जागणं, आत्मस्वरूपाची जाणीव होणं, आत्म्याचं खरं स्वरूप करणं ही खरी जागृती आहे. आणि ती अखंड जागृती आहे. ही आपली जागृती आहे ना, ही फार 10-12 तास कोणाला बघून जाते की नाही. म्हणजे ही जागृती, आपली जी जागृती आहे ती काही काळापर्यंतच राहते, मग पुन्हा झोपावं लागतं आपल्याला. परंतु ती जी आत्म जागृती आहे ना, ती जर आली ना अखंड जाते. ती आत्मज्ञान, आत्मजागृती, आत्मानंद, आत्मानुभव, आत्मसुख हे जे प्राप्त होतं आम्हाला ते अखंड राहतं आणि ती खरी जागृती आहे. म्हणून आम्हाला गुरु महाराजांनी काय केलं, जरी आम्ही असे तुमच्यासारख्या आता जागा होतो तरी त्या जागृतीमध्ये आम्हाला आत्म्याचं स्वरूप माहिती नव्हतं. तो आत्मानंद आम्हाला मिळत नव्हता. गुरु महाराजांनी आम्हाला तो आत्मानंद मिळून दिला. त्या जीवनमुक्तीतला जो आनंद आहे तो आनंद म्हणजे जागृतीची जागृती आहे असं
आता जागृती काय सांगतात ज्ञानोबा. आता ते म्हणतात झोपेच्या ठिकाणी झोपवला मला. आता साधी मुद्रा तर मला माहिती आहे, साधी झोप मला माहिती आहे. ज्ञानोबा म्हणतात साधी झोप आम्हाला सगळ्यांना येते, झोपेच्या ठिकाणी आम्हाला झोपी लावलं. याचा अर्थ काय? म्हणतात ही जी झोप आहे ना, ही सुद्धा काही कालापुरती राहते. हे तर आखरी झोप राहते काही नाही. ही सुद्धा झोप आमची काही काळापुरती आम्ही घेतो, नंतर जातो. परंतु या झोपेमध्ये आम्ही दिवसाचे अनेक असे विकार घेऊन बोलतो. काय विकार होते आमचे? भ्रम होता चित्तामध्ये, संदेह होता आमच्या चित्तामध्ये, शंका होती आमच्या मनामध्ये. शंका, संदेह, भ्रम, अज्ञान अनेक गोष्टी आमच्या चित्तामध्ये भरलेल्या होत्या. आणि या भ्रमाने आम्ही भ्रमित झालेलो होतो, भ्रमात होतो आम्ही. आणि भ्रमात असलेला मनुष्य विवेक शून्य असतो. त्याला विवेक नसतो भ्रमात असलेला. हे जे भ्रमिष्ठ माणसं असतात ना, वेदगळ माणसं, त्यांना विवेक म्हणजे विचार करता येईल, ते भ्रमिष्ठ होऊन जातात. आता भ्रमिष्ठ होणं ही खरं म्हणजे झोप आहे. बरं, ही जी भ्रमिष्ठ होण्याची आणि डोक्यामध्ये सुविचार न येणे, सद्विचार येणे न येणे, ही निद्रा आहे. गुरुने काय केलं? हे भ्रम आणि भ्रमित सगळे जेवढे होते ना, तेवढे हाकलून लावले, बाजूला काढले. आणि आम्हाला जी सुखाची निद्रा आहे ना, ती दिली. सुखाची जी निद्रा असते, त्या निद्रेमध्ये मग चित्तामध्ये कुठल्याही प्रकारच्या कोणत्याही गोष्टी नाही आहेत. आमच्या पूर्ण विस्मृती, समाधी सारखी ती अवस्था आहे. समाधीमध्ये जसं आम्ही स्थिर होऊन जातो, आता समाधीमध्ये शरीर बंद होऊन जातं, ती गोष्ट वेगळी. परंतु निद्रा ही समाधी स्थितीसारखी असते जवळजवळ. तेव्हा अशी समाधी स्थितीसारखी सुख देणारी अशी जी निद्रा आहे, त्या निद्रेमध्ये आम्हाला आनंद मिळतो. हे बघा, ज्या माणसाच्या डोक्यामध्ये अनेक विचार भ्रमण करतायत, त्या माणसावर झोपी लावा, त्या झोपच येत नाही. येईल कशी? कारण त्याच्या डोक्यामध्ये जे भ्रम, जे विचार, जे संदेह, ज्या शंका, ज्या अनेक गोष्टी भरलेल्या आहेत, विकार, तो जेव्हा झोपायला जातो त्यावेळेला ते सगळं उमलतं, ते मन. आणि त्या उमललेल्या सगळ्या उमलणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपल्या मनामधल्या, त्या स्मृतीच्या द्वारे आपल्या पुढे येतात आणि आपली झोप नष्ट होऊन जाते. म्हणतात आमच्या गुरु महाराजांनी काय केलं? हे सगळं आमच्या मनामधलं सगळं घाण, ज्यामुळे आमची खरी झोप निद्रा निघून गेली होती, बाजूला हटवलं सगळं. कारण आपली शक्ती देवता तीच करते. आपली कुंडलिनी शक्ती जेव्हा आपण साधना करतो, त्यावेळेला ती शक्ती क्रियांच्या माध्यमातून आपल्या मनामध्ये, चित्तामध्ये, बुद्धीमध्ये, शरीरामध्ये अशी सगळी घाण केली आणि स्वच्छ करते. अशी जी स्थिती आहे समाधीसारखी, ती समाधीसारखी निद्रेची अवस्था मला प्राप्त होते. ती आनंदाची अवस्था आहे, सुखाची अवस्था आहे. म्हणून गुरु महाराजांनी आम्हाला सुखाच्या निद्रेमध्ये निवडलं, असं मला सांगायला.
म्हणतात आम्हाला आमचं स्वरूप प्राप्त झालं. काय म्हणतात ते? आम्हीच आम्हाला जाणले, आम्हीच आम्हाला जाणले म्हणजे आम्हीच आम्हाला जाणलं म्हणजे आम्ही आमच्या आत्मस्वरूपाला जाणलं. जेव्हा आम्ही आमच्या आत्मस्वरूपाला जाणतो तेव्हा महान नवल हे गुरुने फार मोठं आश्चर्य करून दाखवलं की जे आम्ही आम्हाला जाणत नव्हते, मी कोण आहे, मी आधी मी कोण आहे हेच कळत नाही माणसाला. अरे तू कोण आहे असं जरी एखाद्या माणसाला आपण विचारलं, मग तो नाव सांगतो, गाव सांगतो, त्याचा धंदा सांगतो, जात सांगतो, काय काय सांगत असतो. अरे हात नाही देतो. तू कोण आहे? तू काय सांगतो? मी बाई आहे, मी माणूस आहे, मी पोरगा आहे, मी अमुक आहे. अरे नाही रे, हा नाही तू. तू कोण आहे? तू कोण करता करता शोधत घेत जर गेलो आहात तर तो जो आत्मराज आहे, आत्मा आहे, तो मी आहे. मी आत्मा आहे. तू कोण आहेस असं जर आता कोणी जर तुम्हाला विचारलं तर मनामध्ये हा उत्तराचा भाव यायला पाहिजे, उत्तर हे यायला पाहिजे की मी आत्मा आहे. त्या माणसाला सांगू नका, कारण तो एखाद्या वेळेला म्हणजे आत्मा बघा कसं आहे, ते तुम्हाला नाव ठेवलं त्याला माहिती दिलं आत्मा काय, म्हणून त्याला ते उत्तर सांगू नका. पण उत्तर तुमच्या मनामध्ये हे यायला पाहिजे की मी आत्मा आहे. आणि त्याला सांगायचं असेल तर त्याला हे सांगा की मी बाई आहे, मी मनुष्य आहे, मी अमुक आहे, हे सांगा त्याला. त्याचं समाधान व्हायला पाहिजे ना. त्याचं समाधान याच्याने होणार नाही की मी आत्मा आहे ना, बाहेर आत्मा म्हणून त्याचं समाधान नाही होणार. ही गंमत आहे. तेव्हा तू कोण आहेस असं म्हटल्यानंतर त्याचा जो अर्थ आम्ही घ्यायला पाहिजे तो यमुनेने घेतला पाहिजे, लक्षणेने घेतला पाहिजे असं ज्ञान म्हणतात. म्हणून आम्ही आम्हालाच जाणले. अहो आम्ही आम्हाला जाणलं म्हणजे आम्ही कोण आहोत हे आम्हाला कळलं. आम्ही ध्येय नाही. अरे इथं कोणत्या मी ध्येय नाहीये. आम्ही त्या देहाला इतकं चिटकून बसलो आहोत, इतकं पक्क धरून बसलेलं आहे की मी आणि माझा देह, मी आणि माझा देह, देह म्हणजे मी देह आहे. हाच पक्का भाव आमचा देहाचा पक्का झालेला असल्यामुळे देहाला आम्ही बाजूला सारतो. वास्तविक हा जाणारा देह मरते आहे, मरणार आहे. जगात पाहतो ना आपण किती लोक दररोज मरून आहे. मग देह जर जाणारा तर त्याला मी काय म्हणतो. अशा सर्व ज्ञानवांनी आपल्याला या मुलीतून आपल्या स्वरूपाची जाणीव करून दिली आहे. ते म्हणतात मला माझ्या स्वरूपाची जाणीव माझ्या गुरुंनी दिली आहे. वास्तविक आम्ही माझं स्वरूप मीच पाहिला असं खरं, परंतु ज्ञानोबा म्हणतात हे गुरुंचं नवल आहे. केलं गुरु, पण गुरु याचं श्रेय घेत नाही. गुरु म्हणतो तुझा आत्मा तुलाच समजेल, मला कसं काय कळेल. तुझा आत्मा तूच जाण, परंतु तो आत्मा जाणण्यासाठी गुरुंचं सामर्थ्य लागतं, गुरुची शक्ती लागते, गुरुंची कृपा लागते. पण गुरु असं म्हणत नाही की मी कृपा केली तुझ्यावर म्हणून तुझा आत्मा कळला. गुरु हा अशा प्रकारे त्याला आत्मा जाणण्याचं हे जे श्रेय आहे ते गुरु घेत नाही. अरे गुरु एवढं मोठं काम करतात तरी सुद्धा त्याचं श्रेय घेत नाही. गुरु हे भगवंत स्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे. म्हणून जण म्हणतात शिष्याला जागा असून जागे केले
म्हणजे त्याच्या जागृतीमधले सगळे अडथळे दूर करून त्याला खऱ्या आत्मस्थितीची जागृती दिली आहे. आणि त्यानंतर त्याला ज्या गोष्टीची विस्मृती पडली होती ती झोप होती. त्याची विस्मृती म्हणजे झोपच आहे ना, भ्रांती, विस्मृती, संदेह, नाही का. विसरणं म्हणजे झोपच आहे ना. आपल्याला एखाद्या गोष्टीचा विसर पडला, झोपेची अवस्था आहे ती. तेव्हा ती विस्मृती घालवणं आणि तुम्हाला स्मरण करून देणं ही खरी जणवंता तुमची झोप उडवू नये आणि खऱ्या शुद्धशा सात्विक झोपेमध्ये तुम्हाला ठेवणं. ज्यामुळा आम्हाला सुखाच्या ठिकाणी झोपवणं, झोपवणं आम्हाला, परंतु आम्हाला सुखाच्या ठिकाणी झोपवणं, आत्मसुखाच्या ठिकाणी झोपवणं असं ज्ञान म्हणतात. ही जी झोप आहे ही झोप बाहेरच्या झोपेसाठी नाहीये. आता आम्हाला स्वरूप प्राप्त झाल्यानंतर मी हा देह भाव माझा तो सगळा तोडून टाकला, तुटला तो, आणि मी दिसत वाटत आहे. देह विसरून देहस्मृती जाऊन मी आत्मा आहे याच स्मरण होणं, देहाच्या ठिकाणी पूर्ण विस्मरण होऊन आत्म्याचं सदैव ध्यान राहणं ही खरी जागृती आणि झोप आहे. म्हणून म्हणतात माझ्या गुरुंनी मला हे जागृतीचं आणि निद्रेचं ठिकाण दाखवून दिलं. तुकाराम महाराज सुद्धा आहे. तुकाराम महाराजांची अवस्था अशी होती ते म्हणतात अभंगामध्ये, तुका म्हणे मग नाही वृत्तीवरी, मी आता वृत्तीवरच येत नाही कुठल्या, माझ्या सगळ्या वृत्ती बंद. तुका म्हणे नाही मग वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडील. मी कुठे झोपे? सुखाच्या शेजारी पहुडील. ही खरी निद्रा आहे. त्या आत्मसुखाच्या ठिकाणी विश्राम घेणं ही खरी निद्रा आहे. ही आपली जी झोप आहे ना ती तात्कालिक आहे, काही कालापुरती असते आणि ती जाते, पुन्हा जागृती येते, पुन्हा जागृती गेली की पुन्हा झोप येते, झोप गेली की जागृती येते. हे असं जागरण वगैरे काही नाही. ही जी झोप आहे आता ही सुखाच्या शेजारी, आत्म्याच्या शेजारी झोप आहे असं ज्ञान म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी 15व्या अध्यायामध्ये लिहिली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सातची पुरती वीरा, हे अर्जुना, सातची पुरती वीरा, वीरा म्हणजे अर्जुना, सातची म्हणजे खरोखर. हे अर्जुना खरोखर पुढे जरी नाही का स्वप्न जागरा, जर मला स्वप्न आणि जागृती आली नाही, आलं नाही, स्वप्न केव्हा का झोपेत येतात आणि ही जी स्वप्न येतात ना ती जागृती सारखी राहतात. जागृतीमध्ये जशी आम्ही जगाची चित्र पाहतो ना आता जाग असताना, तसे स्वप्नामध्ये आम्हाला ती चित्र दिसतात. म्हणजे स्वप्न ही जागृतीची लहान बहीण म्हणा. ती खोटी आहे आणि खरी आहे असं नाही बरं. आता जर स्वप्न खोटं असेल तर ही जागृती खोटी, कारण तिचीच वेळ येईल नाही सारखी. म्हणून आमची ही जागृती ही त्या स्वप्नाप्रमाणे आहे, स्वप्नवत आहे. म्हणून म्हणतात, सातची पुरती वीरा जरी नाही का स्वप्न जागरा, जर स्वप्न आणि जागृती आली नाही आम्हाला तरी ब्रह्मभाव सातोकारा, मग पुढे आम्हाला ब्रह्मभाव होईल, ब्रह्मस्थिती प्राप्त होईल. तरी ब्रह्मभाव सातोकारा म्हणून येतात. तेव्हा ब्रह्मभावामध्ये जाणं ही खरी जागृती आणि खरी निद्रा आहे. त्या ठिकाणी अखंड जागृती आणि अखंड निद्रा आहे. असा काहीतरी तो
फार मोठा आनंद आहे. त्या आनंदामध्ये आमच्या सद्गुरूंनी आम्हाला नेलं ठेवलं. ही त्यांची फार मोठी देणगी आहे, हे त्यांचं फार मोठं देणं आहे आम्हाला. परंतु सद्गुरू कधीच म्हणत नाही तुम्ही याला असं करून दिलं. सद्गुरू म्हणतात तू तुझंच केलं बाबा, तू तुझाच प्रयत्नाने असं झालं तुला. अशा प्रकारे सद्गुरू देतात तर आपली कृपा दृष्टी, परंतु त्या कृपा दृष्टीचा त्यांचा अभाव नाही, अहंकार नाही, अभिमान नाही त्यांना. अशा प्रकारे ही जी 66वी ओवी आहे, या 66व्या ओवीमध्ये जागे असलेला जागृत केलं आणि जो झोपलेला होता त्याला पूर्ण झोपवलं आणि त्याला त्याचं आत्मस्वरूप प्राप्त करून दिलं. हे मोठं नवल घडलं असं ज्ञानवाहून झाले उलटात. अर्थात ही जाग आणि ही निद्रा काय आहे हे ज्ञानवांनी आम्हाला लक्षात आले किंवा बिंदूने घेणार या मध्ये सांगितलेले. पुढची जी ओवी आहे आता 67वी ओवी. 67व्या ओवीमध्ये आता ज्ञानोबा स्वरूप सांगतायत. आता मी त्या स्वरूपात गेलो ना, आता मी आमच्या स्वरूपात आलो ना, असं झालो ना, तर ते स्वरूप कसं, त्या स्वरूपाची आता ते आपल्याला माहिती करून देणार आहेत. आपल्याला आपल्या स्वरूपाची माहिती व्हायलाच पाहिजे, साधकांनाच व्हायला पाहिजे, इतर लोकांना सांगून का उपयोग. म्हणून ज्ञानोबा साधकांना आपल्या स्वरूपाची माहिती व्हावी म्हणून आता पुढची ओवी सांगताय. सत्संगाची वेळ संपल्यामुळे आता तिचा थोडासा काही सांगता येत नाही, तेव्हा आजच्या सत्संगाला आपण विश्राम देऊया. हरि ओम.